हॅलो फ्रेंड, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 14. गार्डने ID कार्ड पाहिले आणि तिला आत जाऊ दिले. अंजलीने पुढे येऊन एक मोठा श्वास घेतला आणि घरात गेली. तू कोण आहेस? शालिनीने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं. मी सीता बाईसाहेब, गीताची बहीण. आज तिची तब्येत बरी नाही म्हणून मी आले. आता सांगा, काम करायचं आहे की नाही? हो, पण तिचा पगार कापू नका, अंजली जोरात म्हणाली. गौरी तिच्या रूममध्ये बसली होती आणि तो आवाज ऐकून तिला धक्काच बसला. ती मनातच म्हणाली, हा अंजलीचा आवाज आहे, पण ती इथे कशी आली? ठीक आहे, कामाला सुरुवात कर. आणि हो, जरा सावकाश बोल. इथे कुणीच बहिरं नाही, समजलं? हो बाईसाहेब. मग इकडे तिकडे बघत ती मनातच म्हणाली, गौरी कुठे आहेस? प्लीज बाहेर ये. अगं काय बघतेस, कामाला लाग. अंजलीने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, बाईसाहेब, मी असं ऐकलं आहे तुमच्या घरात नवीन सून आली आहे, पण ती कुठे दिसत नाही. तू इथे कामाला आली आहेस की सून बघायला? गुपचूप तुझं काम कर आणि काम झाल्यावर इथून निघून जा, शालिनी जवळजवळ रागाने म्हणाली. तशी अंजलीने मान हलवली. तोपर्यंत अंजलीचा आवाज ऐकून गौरी रूममधून बाहेर आली होती. अंजलीने तिच्याकडे पाहिले आणि तिचे डोळे चमकले. ती म्हणाली, मी आधी साफसफाई करते आणि मग उरलेली कामं उरकते. ठीक आहे, एवढं बोलून शालिनी निघून गेली. गौरी अंजलीच्या दिशेने येऊ लागली, पण अंजलीने तिला हातवारे करून थांबवले आणि परत रूममध्ये जायला सांगितले. गौरी तिचा इशारा समजून आत गेली. थोड्या वेळाने साफसफाई करता करता अंजली गौरीच्या रूमच्या दिशेने निघाली. त्याचवेळी शिवानी तिच्या रूममधून बाहेर आली आणि तिला बघून म्हणाली, अगं थांब, कोण आहेस तू आणि आत कुठे जात आहेस? अंजलीने डोळे मिटले, मग तिच्याकडे वळून हसत म्हणाली, मी सीता, गीताची बहीण. तिची तब्येत ठीक नाही म्हणून मी तिच्या जागी काम करायला आले आहे. ओके, ठीक आहे, पण ती रूम राहू दे. बाकीच्या रूमची सफाई कर. अंजलीला खूप राग येत होता, पण तिने हसून मान हलवली आणि दुसऱ्या रूमकडे निघाली. शिवानीने अमृताला हाक मारली आणि दोघीही घराबाहेर पडल्या. अंजलीने डोकावून पाहिलं तर बाहेर हॉलमध्ये कोणीच नव्हतं. सगळ्यांची नजर टाळून ती गौरीच्या रूममध्ये गेली आणि दरवाजा बंद केला. ती गौरीकडे वळताच गौरीने येऊन तिला मिठी मारली. अंजलीनेही तिला घट्ट मिठी मारली. गौरी अचानक तिच्यापासून वेगळी झाली आणि म्हणाली, तू इथे कशी आलीस? तू इथे यायला नको होतं. तुला कोणी ओळखलं तर तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. काही नाही होणार मला, आणि कोणी ओळखणारही नाही. तुझ्यासोबत राहून मला धोक्यांशी खेळण्याचं इतकं ट्रेनिंग मिळालंय की मी इतकं सांभाळू शकेन. ते सोड, तू सांग कशी आहेस? अंजली गौरीला बसवत म्हणाली. गौरीचे डोळे भरून आले आणि ती म्हणाली, आधी मलाच समजू दे की नक्की काय झालं आहे, मगच मी कशी आहे ते सांगू शकेन. अंजलीने तिचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाली, ओय मेरी शेरनी, काय बोलतेस तू? तू कोण आहेस हे विसरू नको. गौरीने तिच्याकडे बघितलं तशी ती म्हणाली, बरं ऐक, माझ्याकडे वेळ नाही. कुणालाही संशय येण्याआधी मला इथून निघावं लागेल. मी तुला काकांचं लेटर द्यायला आले आहे. अंजली तिच्या दिशेने लेटर पुढे करत म्हणाली. गौरीने ते लेटर पाहिले आणि मग अंजलीला विचारले, पप्पा कसे आहेत? आणि बाकीचे सर्व कसे आहेत? तुझ्याशिवाय कसे असणार? सगळेच खूप दुःखात आहेत, पण तू तिकडे येऊ नकोस. का कळत नाही, पण आजोबा तुझ्या जीवावर उठले आहेत. हे ऐकून गौरीच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने ते लगेच पुसले. मग अंजली म्हणाली, पण तू म्हणत असशील तर मी तुला इथून पळून जाण्यास मदत करू शकते. तू दूर कुठेतरी निघून जा, नताशाजवळ जा. मी आज रात्री काहीतरी करते. तू फक्त तयार राहा आणि माझा हा फोन तुझ्याकडे ठेव. गौरीने तिचा फोन परत केला आणि म्हणाली, नाही अंजली, मी तुझ्या जीवाशी कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. तुझ्या आईच्या जगण्याचे एकमेव कारण तू आहेस. तू काळजी करू नको. ही माझी लढाई आहे, तर मी स्वतः लढेन. आणि बघच तू, हा पिंजरा मला फार काळ रोखू शकणार नाही, पण त्याआधी मला त्या मूर्ख माणसाला त्याच्या कृत्याबद्दल धडा शिकवायचा आहे. पण मला या सगळ्यात तुला ओढायचे नाही. या अगोदरही माझ्यामुळे तुझा जीव धोक्यात आला होता, पण आता नाही. माझा जीव धोक्यात होता? अंजली आश्चर्याने तिच्याकडे बघू लागली. मग थोडा विचार करून म्हणाली, माझ्यासोबत जे काही घडलं ते ठरवून केलं होतं. मला माहीत होतं
तू माझ्यामुळे हे लग्न केलं ना? गौरीने मान खाली घातली तशी अंजली म्हणाली, गौरी, तुझ्याशी जबरदस्ती लग्न करण्यासाठी हा सगळा खेळ खेळला गेला होता. नाहीतर त्यांना कुणाला हार्म करायचं असतं तर त्यांनी आम्हाला एवढी चांगली वागणूक दिली नसती. तू काळजी नको करू. हे लोक काहीही करणार नाहीत. तू फक्त इथून निघून जा. गौरीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले तेव्हा अंजलीने तिला तिच्या किडनॅपिंगची संपूर्ण स्टोरी सांगितली. हे सगळं ऐकून गौरी विचारात पडली. मग तिच्या मनात विचार आला, मी त्याचे म्हणणे मान्य केले. कदाचित म्हणूनच त्याने हे केले असावे. हो, आणि कदाचित त्यांना माहीत असेल की तू मान्य करशील, म्हणूनच मला किंवा श्रीशाला काही त्रास होऊ नये म्हणून सगळी व्यवस्था आधीच केली होती. अंजलीने असं म्हणताच गौरीने तिच्याकडे पाहिले. ती काही बोलायच्या आधीच त्यांना कोणाचा तरी आवाज आला. अंजली म्हणाली, मला निघावं लागेल. मी रात्री तुला घ्यायला येऊ का? नो, तू कोणताही धोका पत्करणार नाहीस. ज्या लोकांमध्ये माणुसकी नाही त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू शकत नाही. मला जे काही करायचं आहे ते मी स्वतः करेन. फक्त तू सगळ्यांची काळजी घे. ओके, पण तू हा फोन ठेव. तुला काही लागलं तर कळव. असं म्हणत ती मागच्या दाराने बाहेर पडली आणि घराच्या बाहेर पडली. तेवढ्यात दार उघडले आणि शालिनी आत आली. गौरीने तिच्याकडे पाहिले आणि मग दुसरीकडे बघून पटकन लेटर लपवले. काही वेळाने शिव घरी पोचला तेव्हा नयन आणि अर्जुन, 2 पोलीस आणि काही लोकांसोबत गेटवर उभे होते आणि दुसऱ्या बाजूला शैलेश होते. शिवला पाहून शैलेश आत गेली. शिव गाडीतून खाली उतरला आणि गार्डच्या हातात चावी देऊन त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, तुम्ही सगळी इथे? काही विशेष? अर्जुनने त्याच्याकडे चिडून पाहिलं तर नयनच्या डोळ्यातही राग होता. एक पोलीस पुढे आला आणि म्हणाला, यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या बहिणीला जबरदस्तीने आपल्या घरात डांबून ठेवलं आहे. इतकंच नाही तर रिपोर्ट करायला तुम्ही तिला भाग पडला आहे. यांच्याकडे तिला त्यांना भेटण्याचा न्यायालयाचा आदेश आहे आणि जर त्यांनी यांच्या म्हणण्याला पाठिंबा दिला तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. त्यांचे बोलणे ऐकून शिवने नयन आणि अर्जुनकडे पाहिले तसे ते दोघेही हसले. शिव चेहऱ्यावर हसू आणत म्हणाला, ही लोकशाही आहे. इथे कुणीही काहीही बोलू शकतो. हां, मग भेटायला दे तिला आणि आम्हाला चुकीचं सिद्ध कर. नयन म्हणाला, मी तिला भेटवू शकतो, पण तुम्हाला भेटल्यावर तिला कोणताही धोका होणार नाही याची काय गॅरंटी? तुला काय म्हणायचं आहे की आम्ही आपल्याच बहिणीला नुकसान पोहोचवू? अर्जुन रागाने म्हणाला, देशमुखांचा काय भरोसा? एकदा तिच्यावर गोळी झाडली आहे, मग यापुढे असं काही होणार नाही याची काय गॅरंटी? शिव म्हणाला. अर्जुन पुढे जायला निघाला होता पण नयनने त्याचा हात धरून त्याला थांबवले आणि म्हणाला, आम्ही तुझ्या घरी आहोत तरीही तू घाबरतोस? तुला हवं असेल तर चेक कर. आम्ही रिकाम्या हाताने आलो आहोत की तुला स्वतःसाठी भीती वाटते? शिवने त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि म्हणाला, शिव पाटील मरणाच्या डोळ्यातही डोळे घालून बोलतो. मग कुठल्याही माणसाची काय लायकी जो त्याला घाबरवू शकेल? हे बघा, तुम्ही लोक वाद घालू नका आणि पाटील साहेब, प्लीज एकदा तुमच्या बायकोशी भेट करून द्या. तिची जबानी घेतल्यानंतर आम्ही निघू. नयनचे वकील म्हणाले, ठीक आहे, पण फक्त हे दोघेच भेटतील, कारण माझी अशी इच्छा आहे की माझ्या बायकोला बाहेरचं कोणीही भेटू नये. तसंही भावा बहिणींचा विषय आहे तर त्यात इतर कोणीही न थांबलेलंच बरं. पण आम्हाला त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं असेल तर? गरज पडली तर तुम्हाला बोलावलं जाईल. पोलिसांचे वाक्य पूर्ण होण्याआधीच तो कडक आवाजात म्हणाला आणि गार्डला सांगितलं, या दोघांना नीट चेक कर आणि त्यांना आत पाठव. बाकी सर्वांना लॉनमध्ये बसवा. एवढंच बोलून तो आत निघून गेला. शिव रूममध्ये पोचला तेव्हा गौरी एकटीच गप्प बसली होती. दाराचा आवाज आल्यावर गौरीने त्या दिशेने पाहिलं. शिवला तिथे पाहून तिने तोंड फिरवले आणि डोळे पुसले. तुझे भाऊ तुला भेटायला आले आहेत, बाहेर येऊन भेट. शिवने असं सांगितल्यावर गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, ते भेटायला आले आणि तू मला इतक्या सहज त्यांना भेटायला सांगतोस? ही गोष्ट काही पचली नाही. समजूतदार आहेस. शिव हलकेच हसत म्हणाला आणि गौरीने त्याच्याकडे रागाने पाहिले. एक गोष्ट नीट ऐक, माझं तुझ्याशी काही वैर नाही.
तू तुझ्या इच्छेनुसार इथे राहू शकतेस, पण फक्त या घरात. तुला बाहेर जाण्याची परवानगी नाही. हे लग्न मी तुला त्रास देण्यासाठी केलं नाही. मी हे लग्न तुझ्या फॅमिलीचा घमंड तोडण्यासाठी केलं आहे. गौरी तिरकसपणे हसली आणि म्हणाली, तुझ्या तोंडातून इतकं चांगलं बोलणं बरं वाटत नाही. कोल्हा आपल्या शिकाऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न करतोय असं वाटतं. पण समोर शिकार नाही, शिकारी उभा आहे हे कोल्हा कदाचित विसरलेला दिसतोय. शिव हसला आणि म्हणाला, तुझ्याकडे गरजेपेक्षा जास्त डोकं आहे आणि घमंडही. आणि मला हे दोन्ही खूप आवडलं, कारण शिव पाटीलच्या बायकोला असंच असलं पाहिजे. गौरीने चिडून तोंड फिरवले तसं शिव तिच्या जवळ येत म्हणाला, ठीक आहे, मग तुला ज्या भाषेत समजतं त्या भाषेत सांगतो. गुपचूप चल आणि त्यांना भेट आणि त्यांना असं दाखव की तू इथे खूप दुःखी आहेस. तू इथे मोलकरणीप्रमाणे राहतेस. त्यांच्यासमोर तेच कर जे मी सांगेन. तुझी अवस्था पाहून मला त्यांना दुःखी झालेलं पाहायचं आहे. आणि जर तू असं केलं नाहीस तर ते इथून निघून जातील, पण घरी पोहोचणार नाहीत. गौरीने त्याच्याकडे रागाने बघितल्यावर शिव हसत म्हणाला, चल बाहेर ये लवकर. मला वाट बघायला आवडत नाही. शिव रूममधून बाहेर निघून गेला आणि नयन आणि अर्जुन यांना बसायला सांगून नोकराला त्यांच्यासाठी काही खाण्यापिण्यासाठी आणण्यास सांगितले. मग शालिनीला म्हणाला, काकी, तू जाऊन आराम कर. हे आपल्या बहिणीला भेटायला आले आहेत. जेव्हा शालिनीने शैलेश यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांनी तिथून निघून जाण्याचा इशारा केला आणि आपल्या रूममध्ये गेले. शालिनीही त्यांच्या मागे गेली. थोड्या वेळाने गौरी छान तयार होऊन बाहेर आली आणि हसत शिवकडे बघत म्हणाली, अरे तू कधी आलास? मला सांगितलंही नाही. तिचं बोलणं ऐकून नयन आणि अर्जुन सोबत शिवहीनेही आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. गौरी हसत शिवच्या दिशेने सरकली आणि येणाऱ्या नोकराच्या हातातून ट्रे घेत शिवला म्हणाली, तुला काही हवं होतं तर मला बोलवायचं. एकतर तुझे घरचे मला काही काम करू देत नाहीत. निदान तुझी कामं तरी मला करू दे. शिवसमोर ट्रे ठेवत गौरी म्हणाली, गुड्डी, तू हे सगळं? अर्जुन आश्चर्याने म्हणाला. गौरीला सगळं माहीत होतं. अर्जुनचा आवाज ऐकून तिचं मन झालं की धावत जाऊन त्याला मिठी मारावी आणि खूप रडावं. पण तिने आपलं मन घट्ट केलं आणि काहीच माहीत नसल्यासारखं भासवत त्यांच्याकडे वळली आणि म्हणाली, तुम्ही इथे का आलात? पाटील साहेब, हे इथे का आले आहेत? शिवला काहीच समजत नव्हते की हे काय चाललं आहे. त्याने काय सांगितलं होतं आणि गौरी काय बोलत होती. त्याला काही बोलता येत नव्हती. मग नयन उठला आणि तिच्या जवळ जात म्हणाला, गौरी, आम्ही तुला न्यायला आलो आहोत. आम्हाला माहीत आहे की तू इथे नाईलाजाने राहत आहेस. तुला घाबरण्याची गरज नाही. आम्ही तुला घेऊन जाऊ. माझ्यावर विश्वास ठेव आणि याच्यात धमक्यांना घाबरू नको. आम्हाला माहीत आहे की याने तुला काहीतरी सांगून घाबरवले आहे, म्हणूनच तू असं बोलत आहेस. हो गुड्डी, तुला याला घाबरायची काहीच गरज नाही. हा काही करू शकत नाही. तू आमच्याबरोबर चल. आम्ही तुला न्यायला आलो आहोत. भीती आणि तिची याची? भीती तर मला तुमची वाटते. आणि काय म्हणालात? तुम्ही मला न्यायला आला आहात. इथे येण्याआधी तुम्ही तुमच्या मोठ्यांना विचारलत का? माझं येणं त्यांना मान्य आहे का? निघून जा इथून. मी लहान आहे म्हणून मला तुमचा अपमान करायचा नाही. माझे संबंध तुमच्याशी आणि त्या घराशी तेव्हाच तुटले जेव्हा तुमच्या आदरणीय आजोबांनी माझ्यावर गोळी चालवली आणि तुम्ही सर्वजण उभे राहून हा तमाशा पाहत राहिलात. त्यावेळी माझ्या नवऱ्याने माझा जीव वाचवला. का? कारण फक्त त्याला माझी काळजी होती. मी इथे माझ्या घरी खूप आनंदी आहे. नाही जायचं मला तुमच्यासोबत जिथे माझ्या प्रत्येक श्वासावर नियंत्रण ठेवलं जातं. मला तुमच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. निघून जा इथून. गौरीचं बोलणं ऐकून तिथले सगळेच अवाक झाले. हे काय बोलतेस? ते तू मध्ये बोलू नकोस. शिव आपले वाक्य पूर्ण करण्याआधीच गौरी गर्जना करत म्हणाली, हे काय बोलतेस तू? आजोबांनी चूक केली हे मला मान्य आहे, पण इतरही लोक आहेत. कोण इतर लोक? जे स्वतःसाठी कधीच बोलू शकत नाहीत. ते माझं रक्षण कसं करणार? आणि मला अशा घरासोबत संबंध ठेवायचे नाहीत जिथे माझ्या नवऱ्याचा आदर नाही. इथून निघून जा. कारण अजून काही बोलून मला भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान करायचा नाहीये. निघून जा आणि पुन्हा कधीही दिसू नका. असे म्हणत ती तिच्या रूमच्या दिशेने वळली.
तेवढ्यात अर्जुनने जाऊन तिचा हात धरला आणि तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाला, गुड्डी, काय झालंय तुला? मला माहीत नाही की तू हे सर्व का बोलत आहेस, पण मला हे नक्की माहीत आहे की हे सर्व खोटं आहे. गुड्डी, तुला घरी यायला त्रास होतोय ना? काळजी करू नकोस, मी तुला तिकडे नेणार नाही. आम्ही कुठेतरी दूर निघून जाऊ आणि सगळ्यांपासून लांब राहू आणि स्वतःचं नवीन आयुष्य सुरू करू. गौरीच्या डोळ्यात पाणी आले होते. ती आपला हात झटकून म्हणाली, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही? इथून निघून जा. मग शिवच्या दिशेने वळत म्हणाली, पाटील साहेब, हे गेले नाहीत तर यांना धक्के मारून हाकलून लावा आणि पुन्हा कधी इथे दिसले तर त्यांना पोलिसांच्या हवाली करा. असे म्हणत ती तिच्या रूममध्ये गेली आणि दरवाजा बंद केला. नयन आणि अर्जुनने एकमेकांकडे पाहिले. दोघांच्याही डोळ्यात पाणी आले होते. भाई, ही अर्जुन जड मनाने म्हणाला तसा नयनने त्याचा हात धरला आणि म्हणाला, चल. भाई, तू तिला. अर्जुन अस्वस्थ होऊन म्हणाला. नयन त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, चल अर्जुन. अर्जुनने शिवकडे रागाने भरलेली नजर टाकली, मग असहाय्यपणे नयनकडे बघितले आणि दोघेही जड पावलांनी निघून गेली. तिथे गौरी दार बंद करून तिथेच बसून आपल्या तोंडावर हात ठेवून रडत होती, जेणेकरून तिचं रडणं बाहेर ऐकू जाऊ नये. सॉरी भाई, मला माफ करा. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तुम्ही दोघांनीही मला माफ करा. तेवढ्यात दारावर थाप पडली. गौरीने डोळे पुसले आणि उठून दार उघडले. शिव तिला बघून आत आला आणि गौरीकडे बघितलं. काय समजते स्वतःला? गौरीने काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा तो पुन्हा म्हणाला, तुला ऐकू येत नाही? मी तुला काय करायला सांगितलं आणि तू हे काय केलंस? गौरी तरीही काही बोलली नाही. शिव तिच्या जवळ गेला आणि तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाला, तुला ऐकू आलं नाही का? तू हे काय केलंस? ते मूळ काढून टाकले ज्यामुळे तू माझ्यावर बळजबरी करू शकशील. त्याच्या डोळ्यात बघत गौरी ठामपणे म्हणाली, काय वाटतं तुला? असं करून तू जिंकशील? नाही, मी तुझ्या विजयाचे रूपांतर पराभवात करीन. मला जिंकण्याची आवड कधीच नव्हती, पण आता तुला हरवणं हेच माझ्या आयुष्याचे उद्दिष्ट आहे. शिव हलकेच हसला आणि म्हणाला, तू असं काहीतरी करणार हे मला माहीत होतं. गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे बघितल्यावर तो म्हणाला, मी तुला सरळ सांगितलं असतं की त्यांना घराबाहेर काढ तर तू असं कधीच केलं नसतं. पण आता तू मला हवं तेच केलंस. जे तुला आवडत नाही त्याच्या विरुद्ध करण्याची तुझी नेहमीची सवय आहे. नेहमीची? गौरी आश्चर्याने म्हणाली. तसे शिवचे डोळे मोठे झाले आणि तो म्हणाला, मी माझ्या शत्रूची प्रत्येक माहिती ठेवतो. आणि दुसरीकडे पाहू लागला, मी टू. मलाही माझ्या शत्रूच्या मनाशी खेळायला आवडतं. मी तुझ्या चालीचं प्यादे बनले असं वाटतंय का तुला? नाही पाटील साहेब, मी जे काही केलं त्याला माझी स्वतःची कारणे होती, तू नाही. जेव्हा शिवने तिच्याकडे बघितलं तेव्हा गौरी हसत म्हणाली, ती गौरी लाचार होती जिने तुझ्याशी लग्न केले, पण ही गौरी लाचार नाही. तिने तिच्या सर्व मजबुरींवर उपाय शोधला आहे. आता तू माझ्यावर कधीही जबरदस्ती करू शकत नाहीस. ज्या द्वेषाच्या आगीत तुझी मला जाळण्याची इच्छा होती त्याच आगीत आता तू क्षणोक्षणी जळशील. शिव हसला आणि म्हणाला, तू जे बोलतेस त्यात खरं काय आहे ते काल रात्री जेव्हा तू देशमुख हाऊसला गेली होती तेव्हाच समजलं. मला जेव्हा वाटेल तेव्हा तुझ्या फॅमिलीला या जगातून मुक्त करू शकतो. पण शिव आपले वाक्य संपवण्याआधीच गौरीने त्याच्या खिशातून गन काढली आणि छातीवर पॉइंट करत म्हणाली, ज्याला मारायचं असतं तो अशा धमक्या देत नाही, सरळ शूट करतो आणि एका क्षणात द एंड. बूम. शिवला धक्का बसला आणि त्याला काही समजण्याआधीच गौरीने ट्रिगर दाबला. शिव लगेचच खाली वाकला, पण गौरीने आधीच गन फिरवली होती. हे पाहून शिव उठला आणि गौरीकडे धावला. तिच्या हातातून गन घेतली, तिची मान धरून तिला भिंतीवर टेकवलं आणि म्हणाला, हे काय होतं? गौरी हसत म्हणाली, ओ पाटील साहेब, घाबरलात का? शिवने रागाने गन तिच्या कपाळाला लावली तेव्हा गौरी म्हणाली, कम ऑन शूट. मी हलणारही नाही. मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून बोलता येतं मला. कम ऑन शूट. शिवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं तेव्हा गौरी म्हणाली, तू मला मारू शकत नाहीस, नाहीतर तुझ्या इगोला तृप्त करण्यासाठी तू रचलेली सर्व कारस्थाने व्यर्थ जातील. हो, मी तुला मारू शकत नाही,
पण ज्यांच्यात तुझा जीव आहे त्यांचा जीव मी नक्कीच घेऊ शकतो. तुझ्या मृत्यूने तुला तो त्रास नाही होणार जो त्यांच्या मृत्यूमुळे होईल. शिव गण डोक्यावरून काढत म्हणाला. त्यावर गौरी हसत म्हणाली, मी तुला एक गोष्ट सांगते. कदाचित तू ती ऐकलीही असशील. एक क्रूर राजा होता. त्याचा एक गुलाम होता ज्याला तो रोज छळत असे. एके दिवशी तो गुलाम मेला आणि दुसऱ्या दिवशी राजाही मृतावस्थेत सापडला. गोष्टीचं मोरल असं होतं की राजाला त्याच्या नोकराला छळून समाधान मिळत असे, परंतु जेव्हा तो राहिला नाही तेव्हा राजाचाही श्वास संपला. जर तुला माझ्या फॅमिलीला मारायचं असेल तर जा आणि त्यांना मार, पण एक गोष्ट लक्षात ठेव की तिथे कोणाला एक ओरखडाही आला तर इकडे एक मृतदेह पडेल, तुझ्या समाधानाचा. गौरी हसून म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर विजयाची चमक दिसत होती. शिव तिच्याकडे आश्चर्याने बघत होता. मग शालिनी आणि शैलेश दार उघडून आत आले. शालिनी घाबरून म्हणाली, आम्ही गोळीचा आवाज ऐकला. इथून आला का? कोणीही उत्तर दिले नाही. शैलेशांची नजर तिथल्या तुटलेल्या फुलदाणीकडे गेली आणि शिवच्या हातात गन पाहून ते म्हणाले, शिव, तू गोळी चालवलीस? शिवने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिल्यावर ते म्हणाले, तू कोणावर गोळी चालवलीस? मग गौरीकडे बघत, याने तुझ्यावर गोळी चालली का? गौरी काहीच न बोलता दुसरीकडे पाहू लागली. शालिनीला तिच्या डोळ्यातली लाली दिसली होती. ती शिवजवळ आली म्हणाली, शिव, तू असं काही करशील याचा मी विचारही केला नव्हता. मी किंवा वहिनींनी तुला असे संस्कार दिले नाहीत की तू कोणत्याही मुलीशी असा वागशील. आधी जबरदस्तीने लग्न करून तिला इथे आणलं आणि आता हे सगळं. काकी, तू या सगळ्यापासून दूर राहा. तुझ्या या सगळ्याशी काही घेणं देणं नाही. आम्ही या घरात राहतो, त्यामुळे इथे जे काही घडते ते आमच्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे आणि आम्ही आंधळे नाही, शैलेश म्हणाले. शिव आधीच रागावला होता. तो शैलेशांच्याकडे वळत म्हणाला, तुम्ही घरातल्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू शकता, पण इथे गोष्ट माझी आणि माझ्या बायकोची आहे, त्यामुळे तुम्हाला इथे बोलण्याची ना गरज आहे ना हक्क. शालिनीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, शाब्बास बाळा, आता तू हक्काबद्दल बोलायला लागलास तर हा प्रश्न एकदा तुझ्या आईला विचार. तिला काय हक्क होता तुला या जगात आणण्याचा? मला विचार की तुला वाढवण्याचा मला काय हक्क होता? जो आपल्या आईचा आणि काकीचा इतका आदर करतो, जो आपल्या बहिणींचा इतका आदर करतो, तो एका निष्पाप मुलीशी असं वागेल? तिच्या इज्जतीचा आदर करणार नाही असं मला वाटलं नव्हतं. पण तू सुद्धा माझी एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला या घरात असं काहीही करू देणार नाही. आजपासून ती माझ्या रूममध्ये माझ्यासोबत राहील. तू तिला त्रास देणं तर सोड, तू तिच्यावर एक बोटही उचलू शकणार नाहीस. शालिनीने गौरीला मिठी मारली तसे गौरीचे डोळे पाणावले. यावर शिव काहीच बोलू शकला नाही आणि शालिनी गौरीला घेऊन बाहेर निघून गेली. शैलेशांनी शिवकडे रागाने पाहिले आणि तेही निघून गेले. शालिनीच्या बोलण्याने शिवला खूप दुखावलं होतं. त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते. तो तसाच पटकन घराबाहेर पडला. पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.